मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 28 जणांना एबी फॉर्म देण्यात आलाय। नावनिश्चित झालेल्यांना मातोश्री या निवासस्थानी बोलवून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। मातोश्री या निवासस्थानी बोलवून नावनिश्चित झालेल्यांना एबी फॉर्म वाटप करण्यात आलंय। आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू हे वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवार असतील, तर वॉर्ड क्रमांक 59 मधून शैलेश फणसे, 60 मधून मेघना काकडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 62 मधून झिशान चंगेज मुलतानी उमेदवार असतील, तर सबा हारून खान, देवेंद्र आंबेडकर, सुहास वाडकरांना सुद्धा उमेदवारी दिली गेलेली आहे। सेजल सावंत आणि सचिन पडवळांना सुद्धा उमेदवारी अर्ज अर्थात एबी फॉर्म पक्षाकडून अधिकृतरित्या दिला गेलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणाकोणाला उमेदवारी जाहीर झालेली आहे। सुहास वाडकर प्रभाग क्रमांक 40 मधून निवडणूक लढतील। अंकित प्रभू हे प्रभाग क्रमांक 54 मधून निवडणुकीला सामोरे जातील। सुनील प्रभूंचे ते पुत्र आहेत। शैलेश फणसे प्रभाग क्रमांक 59 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। मेघना काकडे प्रभाग क्रमांक 60 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असतील, त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे। सेजल सावंत प्रभाग क्रमांक 61 मधून निवडणूक लढतील। झिशान मुलतानी प्रभाग क्रमांक 62 मधून, देवेंद्र आंबेडकर प्रभाग क्रमांक 63 मधून, तर प्रभाग क्रमांक 64 मधून सबा खान या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार असतील। गीतेश राऊत प्रभाग क्रमांक 89 मधून, रोहिणी कांबळे प्रभाग क्रमांक 93 मधून आणि साधना वरसकर प्रभाग क्रमांक 100 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत। संबंधितांना एबी फॉर्मचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील ते देतील। पद्मेश, नक्कीच काल रात्री जवळपास 9:30 नंतर ठाकरेंच्या सेनेकडून अनेक जे उमेदवार आहेत त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर जवळपास 4:30 वाजेपर्यंत हे जे एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं होतं। आपण पाहिलं अनेक विभाग प्रमुख असतील किंवा आमदार असतील हे इकडे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी त्यांचे जे प्रभागातील जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन गेले आणि एबी फॉर्म कलेक्ट केले आणि आज किंवा उद्या असे उमेदवारी अर्ज देखील आता अनेक जे उमेदवार आहेत ते भरण्यात आले। आपण जर मुख्य पाहिलं तर अंकित प्रभू हे सुनील प्रभू आपण पाहिलं तर मोठं नाव आहे दिंडोशीमधील त्यांचं। अंकित प्रभू आता आज किंवा उद्या फॉर्म भरतील। त्याचबरोबर हारून खान यांच्या पत्नी देखील आता फॉर्म भरणार आहेत, कारण वर्सोवामधील जे संपूर्ण 6 जागा आहेत ते ठाकरेंच्या सेनेकडे गेल्यामुळे आता संपूर्ण जो वर्सोवाची जबाबदारी असणार आहे ती आता हारून खान यांच्याकडे असणार आहे। आपण जर पाहिलं तर सचिन पडवळ, शिवडीमधील एक मोठं नाव सचिन पडवळ यांना देखील काल रात्री एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आणि त्याचबरोबर रोशनी गायकवाड प्रभाग क्रमांक 3 यांना देखील काल जे एबी फॉर्म आहे ते वाटप करण्यात आलं। आपण जर पाहायला गेलं तर आज देखील काही लोकांना एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे। जवळपास 11 नंतर काही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मातोश्रीवरती बोलवण्यात आलेलं आहे आणि यानंतर जवळपास अनेक लोकांना जे एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आजच किंवा उद्या यांना देखील सूचना गेल्यात की तुम्ही देखील लवकरात लवकर जे उमेदवारी अर्ज तो देखील दाखल करा। काही जागा ज्या मनसे आणि जे शिवसेनेच्या युतीमध्ये अडकलेल्या आहेत त्या म्हणजे 184 ची जागा असेल किंवा भांडूप आणि विक्रोळीमधील काही जागा असेल, त्या संदर्भात आज देखील मनसे आणि शिवसेनेचे नेते बसतील आणि या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, कारण मनसेला विक्रोळी असेल किंवा इकडे भांडूपमध्ये काही जागा हव्या आहेत तर शिवसेनेला देखील त्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे करायचे असेल। त्यामुळे आज पाहायला महत्वाचं असेल की 11 नंतर काय घडामोडी घडतात। काही लोकांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे नाराजी नाट्य देखील होऊ शकतं। विक्रांत, वाजल्यानंतर काय घडामोडी घडतायत वेळोवेळी अपडेट्स तुम्हा सगळ्यांकडून घ्यायचे आहेत। तुर्तास धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।